कुलस्वामिनी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे। श्रावणातील प्रत्येक सोमवार हा भगवान महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। याच श्रावणी सोमवारी नवविवाहित स्त्रिया श्रद्धेने शिवामुठ व्रत करतात। पण शिवामुठ नेमकी कशी करायची? कोणत्या सोमवारी कोणते धान्य अर्पण करायचे? आणि हे व्रत किती वर्षे करायचे? चला जाणून घेऊया। शिवामुठ व्रत हे विवाहानंतरची पहिली 5 वर्षे श्रावणी सोमवारी करण्याची परंपरा आहे। या व्रतात श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला ठराविक धान्याची एक मुठ अर्पण केली जाते। व्रताच्या दिवशी एकभुक्त राहून महादेवाची पूजा करावी। शिवलिंगाला बेलपत्र, तांदूळ, सुपारी, गंध आणि फुले अर्पण करावीत। त्यानंतर धान्याची एक मुठ घेऊन ती उभी धरून शिवलिंगावर अर्पण करावी। धान्याची मुठ अर्पण करताना स्क्रीनवर दिलेला मंत्र म्हणावा किंवा सोप्या पद्धतीने 3 वेळा म्हणावे। शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा। आता जाणून घेऊया कोणत्या सोमवारी कोणते धान्य अर्पण करायचे। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि जर श्रावणात 5वा सोमवार आला तर त्या दिवशी सातू अर्पण करावे। हिंदू पंचांगानुसार चंद्र सूर्याच्या भ्रमणामुळे श्रावणात कधी 4 तर कधी 5 सोमवार येऊ शकतात। सोमवारी शिवमंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातील शिवलिंगावरही श्रद्धेने ही पूजा करता येते। शिवामुठ 3 वेळा अर्पण करण्याची ही परंपरा आहे। विवाहित स्त्रिया प्रामुख्याने सौभाग्याचा संकल्प घेऊन हे व्रत करतात। तसेच आपल्या श्रद्धेनुसार इतर संकल्पांसाठीही शिवामुठीची पूजा केली जाऊ शकते। व्रताच्या दिवशी शिवामुठीची कथा पठण करण्याची परंपरा आहे। दिवसभर उपवास करून संध्याकाळी महादेवाला बेलपत्र अर्पण करून विधिपूर्वक उपवास सोडावा। हे व्रत सलग 5 वर्षे पूर्ण केल्यानंतर उद्यापन करण्याची परंपरा आहे। उद्यापनानंतर या व्रताची समाप्ती केली जाते। महादेवाच्या चरणी श्रद्धेने केलेली प्रार्थना आणि पूजा मनाला समाधान देते। अशाच धार्मिक आणि पारंपरिक माहितीसाठी आमच्या कुलस्वामिनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा।